लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, वेटिंग ऑन गॉड्स टायमिंग। देवाच्या वेळेची आम्ही वाट पाहावी। आम्ही वेळेच्या स्तरामध्ये राहणारी लोक आहोत। देव हा अनंतात राहणारा देव आहे आणि त्यामुळे आम्ही देवाने दिलेले अभिवचन वेळेनुसार पाहत असतो आणि या कारणाने सैतान आमच्या जीवनावर वेळेच्या या घटकाद्वारे आमच्यावर दबाव टाकत असतो आणि आम्हाला असे वाटू लागते की बस आता मला काहीतरी केले पाहिजे आणि त्यातून निष्पन्न होते की आम्ही अधीर होऊन देवाने दिलेले जे शाश्वत त्याचं वचन त्याविषयी अविश्वास निर्माण होतो आणि मग आमच्या जीवनात आम्हाला असे वाटू लागते की आता वेळ संपली। परंतु आज या विषयावरच आम्ही सत्य जाणणार आहोत। म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। स्तोत्र संहिता याचा 27 अध्याय याचं 11 ते 14 वचन मी आपणापुढे वाचत आहे। हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव। लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने। माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत। या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील। परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर। प्रियजन हो, आमची वेळ त्याच्या हाती आहे, म्हणून आम्ही त्या देवाचीच परमेश्वराचीच प्रतीक्षा करायला हवी। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमेन। प्रियजन हो, देवाच्या पवित्र वचनात सत्यांची अनेक तत्वे आम्हाला आढळतात आणि त्या सर्व तत्वांमध्ये फार महत्वाचे एक सत्य तत्व आज आम्ही अभ्यासणार आहोत आणि ते आहे देवाच्या वेळेची वाट पाहणे। एदेनेत पापापूर्वी वेळ नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती। आदम व हव्वा हे अनंत व्यक्ती आपल्या अनंत शरीरात होते। वेळेची सुरुवात त्या क्षणी झाली जेव्हा पापाची ओळख केली गेली। एवढेच नाही तर जेव्हा पाप आले तेव्हा शरीरांतील पेशींमध्ये बिघाड होण्यास सुरुवात झाली। देवाने म्हटले होते की ते मरतील आणि तसेच घडले। त्यांचा आध्यात्मिक मृत्यू तातडीने झाला व ते निर्माणकर्त्या देवापासून विभक्त झाले। त्यांचा शारीरिक मृत्यू हा हळूवारपणे झाला, परंतु वेळेमध्ये झालेले नुकसान समजले व ते मृत्यू पावले। म्हणून अनेक गोष्टींतून आज ख्रिस्ती लोकांना मुक्ती हवी आहे व सर्वाधिक महत्वाची म्हणजे वेळेतून मुक्ती हवी आहे। आमच्या स्वर्गीय पित्याने वेळेचा परिचय आम्हा मनुष्याला करण्यास अनुमती दिली, परंतु त्याचे लोक त्या वेळेद्वारे बांधले जावे असे संकल्पिलेले नाही। देवाचे संकल्प आमच्यातील प्रत्येकांसाठी आहे व त्यासाठी त्याची नेमलेली वेळ ही आहे व तो देवाचा संकल्प सर्वोत्कृष्ट संकल्प, परिपूर्ण संकल्प आहे आमच्या जीवनाविषयी। तो नाकारणे म्हणजे उत्तम ते नाकारणे होय। आमच्या नैसर्गिक जन्माद्वारे आम्ही वेळेची निर्मिती असल्या कारणाने अधीरता आमच्यात असते। आम्हाला कशाही विषयी धीर धरण्यास घृणा वाटत असते, म्हणून ही गोष्ट समजून घ्या। पवित्र आत्म्याने शिकविल्याशिवाय आम्ही देवाची वाट पाहू शकत नाही। ही देवाकडून आम्हाला एक शक्ती प्राप्त होत असते। या आधुनिक जगामध्ये आम्हाला हे आढळत आहे की लोक जे आहेत ते थांबण्यापासून परावृत्त होऊ इच्छित आहेत। अर्थात जर आम्ही हॉटेलला बसलेलो असू, आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली असेल तर आम्हाला लगेच जेवण हवे असते, आम्ही थांबू इच्छित नाही। अर्थात आज आम्ही म्हणूनच पाहत आहोत की इन्स्टंट फूडचा जमाना आलेला आहे
फक्त गरम पाणी त्यामध्ये घाला आणि खा. आज अँब्युलन्स देखील आम्ही रस्त्यावर पाहतो जी वेळेशी सामना करीते. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करतात तेव्हा वेळेशी सामना करीत असतात. एका गर्भवती स्त्रीला त्या वेळेशी सामना करावा लागतो. या जगात बिझनेस वर्ल्डमध्येही जे लोक आहेत, जे व्यापाराशी धंद्याशी गुंतलेले आहेत, त्यांना वेळेशी सामना करावा लागतो. चर्च वेळेवर संपले नाही म्हणून मनुष्य त्रस्त होतो. अर्थात आधुनिक जगात लोक थांबण्याच्या प्रत्येक कारणापासून पळ काढत आहे असे आम्हाला दिसत आहे. देवाची वाट पाहणे हा आमच्या जीवनातील सर्वाधिक कटू अनुभव असू शकतो. वाट पाहावी लागण्यात निराशेचा अनुभव आम्हाला येतो. आम्ही वेळेकडे पाहत असतो कारण वेळ आम्हासाठी महत्वाची असते. देव हा अनंतांतून कार्य करीत असतो कारण तो अनंत अविनाशी देव आहे. तो वेळेबाहेर आहे म्हणून याची सर्वदा आठवण आम्ही बाळगावी. त्याने या पृथ्वीवर प्रत्येक गोष्टींसाठी वेळ नेमलेली आहे आणि तेव्हाच त्या गोष्टी घडतात. अर्थात देव हा अनंतात राहतो आणि त्याने आम्हाला ही वेळ ज्यातून मुक्ती देण्याचे ठरविले आहे. आम्हाला आता वेळेप्रमाणे नाही तर अनंताच्या अटीनुसार विचार करण्यास सुरुवात करायची आहे. अर्थात येथे आमचा दृष्टिकोन बदलणं फार गरजेचे आहे. म्हणजे आम्हाला असे मन हवे जे बदलले गेले आहे, म्हणजे अशी ज्यांची मने वेळेशी बांधली गेलेली नाहीयेत असे व्यक्ती आम्हाला बनणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आम्हाला देव पापांची क्षमा देऊन आमचा स्वर्गीय पित्याशी समेट घडवितो तेव्हा देव आमच्यामध्ये नवीन सृष्टी घडवितो. आमच्या आतमध्ये एक नवा माणूस निर्माण करतो. हा नवा माणूस अनंत व्यक्ती आहे. या नव्या माणसाचा जन्म देवाच्या अविनाशी बीजाद्वारे झाल्या कारणाने तो वेळेशी बांधलेला नाही. हे प्रकटीकरण आम्हाला एकदा मिळाले की आमच्या मुक्तीला सुरुवात होते. जेव्हा या गोष्टी आम्ही बघू लागतो ज्या शत्रू सैतानाने कायम वेळेचा उपयोग आमच्यावर दबाव आणून आग्रहाने हे करीत आला आहे की आमच्याकडे वेळ नाहीये ज्या गोष्टी आम्ही कराव्यात, परंतु वस्तुस्थिती ही आहे की तो लबाडी करीत आहे. आमचा प्रभू कधीच घाई करत नसतो कोणत्याही गोष्टींसाठी व तो आम्हासाठी नेमून दिलेले कामासाठीही आम्ही घाई करावी अशी अपेक्षा करीत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही ढकलले जातो घाईने तेव्हा हे प्रभूकडून नव्हे तर हे शत्रू सैतानाकडून आहे हे आम्ही समजावे. आम्ही वेळेखाली दबलेलो व्यक्ती आहोत व सैतान जो दुरात्मा तो आम्हा मनुष्यांना घाई करण्यास लावतो व त्यामुळेच आमच्या जीवनामध्ये गोंधळ आणि निराशा येत असते. म्हणून आम्हाला एका आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही समज मिळणे गरजेचे आहे की सैतान जो दुरात्मा तो आमच्यावर या वेळेच्या घटकाद्वारे हल्ला चढवित असतो. देवाचा जो सिद्धांत आहे देवाची प्रतीक्षा कर हे तत्व सैतानाचा सिद्धांत तत्व आहे. कशासाठीही थांबू नकोस ही शिकवणूक आज ख्रिस्ती मंडळामध्येही येत आहे. यासाठी की आम्ही देवाची वाट पाहण्यास नकार द्यावा. म्हणजे देवाच्या वेळेसाठी त्याचे अभिवचन पूर्ण होण्यासाठी आम्ही थांबता कामा नये. आमच्या भावनांची असलेली घाई याबरोबर देवाचा उद्देश आम्ही तोलू शकत नाही. आम्हाला झालेली घाई ही फसवू शकते व आम्हाला मार्गात भटकू शकते. म्हणून देवाच्या उद्देशावर अवलंबून राहा. तुम्हाला व मला घाई पडली आहे परंतु देवाला कधीच घाई नाहीये. आमच्या घाईचा अर्थ असा नाही की देवानेही घाई करावी. जेव्हा घाईमुळे आम्ही देवाच्या वेळेवर भरोसा करीत नाही तेव्हा आमची परिस्थिती अधिक वाईट होते. आमच्यातील कित्येकांना घाई आहे विवाहाची, नवीन धंदा चालू करण्याची, तर कोणाला यशस्वी होण्याची घाई आहे. कारण आम्ही आमच्या शेजाराशी, मित्र मैत्रिणीशी, इतरांशी तुलना करीत असतो. अरे तो बघ नवीन घर खरेदी करतोय, अरे त्याचं लग्न झालं. मग असे वाटू लागते की मी तर मागे पडलोय. अरे त्याला तर प्रमोशन मिळालेलं आहे, मी मात्र मागे पडलेलो आहे. परंतु येथे एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा. ज्यावर तुमचे नाव लिहिलेले आहे ना ते तुमच्यापासून कोणीही काढूच शकत नाही. ते तुम्हाला मिळणारच. अर्थात
आम्हाला दुसऱ्यांच्या वेळेवर भरोसा करणे आवडत नसते, त्यामुळेच आमचा ताबा सुटतो. मग देवावर भरोसा करण्याऐवजी स्वतःच्या इच्छेने व वेळेनुसार सर्व काही करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. यशया 55 अध्याय 8 आणि 9 वचन म्हणते, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो. पहा, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. प्रियजन हो, देवाचे विचार, कल्पना, उद्देश, योजना यामध्ये आणि आमच्या उद्देश, योजना आणि कल्पना यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. देवाचे विचार अनंत आणि सर्वकाळ टिकणारे आहेत. आम्ही केलेले सर्व संकल्प आणि योजना धुळीस मिळतात. प्रियजन हो, देव निर्माण करता आहे, म्हणूनच आम्ही त्याच्यावर कायम भरोसा करावा आणि त्याच्या वेळेवर अवलंबून राहावे. अर्थात आम्ही मनुष्य आहोत आणि देव हा देव आहे. देव निर्माण करताना आम्ही निर्मिती आहोत. कारण आमची योजना आणि देवाची योजना या दोघांमध्ये भिन्नता आहे. आम्हाला वाटते तसे घडत नसते, कारण तो देवाचा मार्गच नसतो. परंतु त्यामुळे आम्हाला निराश होता कामा नये. तो देव आमच्या योजनेप्रमाणे देत नाही, म्हणून देवाची वेळ ही आमची वेळ नसते. जर देव तुम्हाला काही गोष्ट मागितल्यावरही देत नाहीये, तरी तुम्ही त्याच्यावर भरोसा करावा. कारण एकतर त्याची तुम्हाला गरज नसेल, अन्यथा तुमच्यासाठी ते चांगले नसेल, किंवा त्याची योग्य वेळ यायची असेल. या सर्व गोष्टीत मुख्य प्रश्न हा आहे की काय मी देवावर भरोसा करतोय की नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, काय देवाला काही अशक्य आहे काय, किंवा फार कठीण अशी कोणती गोष्ट आहे काय? तुम्ही उत्तर द्याल नाही. दुसरा प्रश्न, काय देवाचे नियंत्रण सृष्टीतील प्रत्येक गोष्टीवर आहे ना? तुम्ही म्हणाल हो. तर मग देव आम्हाला वाट पाहण्यास लावतो, तर आम्ही थांबावे व विचार करावा की या सर्व मागे देवाचे सामर्थ्य, ज्ञान, संकल्प आणि त्याचे प्रेम हे कार्य करीत आहे. जर मी तुम्हाला प्रश्न केला की काय देव तुमच्यावर प्रेम करतोय, तर तुम्ही म्हणाल होय. तर देवाच्या प्रेमात तुम्ही काय पाहता? देवाच्या प्रेमात आम्ही आमचा हट्ट किंवा आमचा स्वार्थीपणा पाहू शकत नाही. तो देव आमचे चांगलेच करणार, कधीही वाईट करणार नाही. कोणी म्हणेल मला थांबायला वेळ नाही, तर मग ऐका, देवाची वाट पाहिल्याने कोणाची वेळ वाया गेलेली नाही, कधीच नाही. देवाची वेळ ही कायमची अचूक आहे. आम्हा मनुष्यांची सहज प्रवृत्ती अशी आहे की आम्ही देवाची अभिवचने पूर्ण होण्यास उशीर होत आहे असे आम्हाला वाटते, तेव्हा आम्ही प्रभूवर वेळेची मर्यादा बजावत असतो. देवासाठी आम्ही वेळेची मर्यादा नेमू शकत नाही. वेळेवर, घड्याळावर किंवा कॅलेंडरवर आम्ही पाहू नये. त्यामुळे आम्ही आमची पकड देवाच्या अभिवचनावरील गमावतो. कारण आम्ही मनुष्य आमच्या वेळेच्या चौकटीत देवाकडून काहीही अपेक्षू शकत नाही. देव जर आमच्याविषयी धीर धरतो, तसा आम्हालाही देवाविषयी धीर धरणे आहे. यशयाचं पुस्तक 40 अध्याय आणि याचं 31 वचन म्हणते, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आमचं ख्रिस्ती जीवनाची जी चाल आहे ती अशाच प्रकारे असणे गरजेची आहे. धीर म्हणजे काय? धीर म्हणजे एक कुवत आहे थांबण्याची, ज्यामध्ये हृदयात पूर्ण शांती असते. जशी जशी वेळ सरते व अपेक्षित प्राप्त होत नाही, तरी मन शांतीत राहते. दिलेल्या आश्वासनासाठी जरी वेळ सरत असली, कितीही वेळ सरत चालली, तरी काहीच हरकत नाही, कारण ज्याने अभिवचन दिले आहे तो खरा आहे, विश्वासनीय आहे, हा भरोसा असतो. यालाच म्हणतात धीर. धीर आणि विश्वास हे एकमेकांशी एकदम जोडलेले आहेत. धीराला हे माहित आहे की देवाचे वचन हे अनंत आहे व सरत असलेली वेळ त्याला कमी करू शकत नाही व ते वचन क्षीण होऊ शकत नाही. धीराचे कार्य हे वेळ सरत जाण्याशी अवलंबून आहे. विश्वास हीच गोष्ट जाणतो. धीराला हे ठाऊक आहे की देवाच्या इच्छेचे अभिवचन हे आता किंवा नंतर घडून येणार आहे. विश्वासाला हे ठाऊक आहे की या गोष्टी जर खऱ्या आहेत, तर धीर
हे विश्वासाचं उत्पादक आहे. येथे आम्ही समजून घेऊया, कारण धीर हा एक आध्यात्मिक सद्गुण आहे आणि तो आमच्यात निर्माण व्हावा, आम्ही त्या चारित्र्यात घडले जावे, हा देवाचा प्रमुख उद्देश यामागे आहे. लूकऋषिवर्तमान 21 अध्याय 19 वचन म्हणते, तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. धीर आमच्या जीवनात फार महत्वाचा आहे, म्हणून धीर आमच्यासाठी फारच महत्वाचा सद्गुण आहे. अर्थात देवाचे विचार आणि आमचे विचार यामध्ये फार मोठा फरक आहे, म्हणून आम्ही विश्वासाने चालणे शिकणे गरजेचे आहे. तुम्हाला वाटू शकते की आता वेळ संपत चाललेली आहे, फार उशीर झालेला आहे, आता कसे मूल होणार, आता माझा विवाह कसा होणार, आता मी कसा बरा होणार, डॉक्टर तर मला असे म्हणत आहे, आता मला काम कसे भेटणार, मला नोकरी कशी मिळणार, मी आता धंदा कसा करू शकणार. परंतु हे सर्व प्रश्न व त्याचे उत्तर देवाच्या वेळेवर अवलंबून आहेत. देव ते घडवून आणण्यास समर्थ आहे. म्हणून निराश होऊ नका, परंतु नेहमी वचनाप्रमाणे होकारात्मक बोला. म्हणा, हे प्रभू, जे कार्य माझ्यात तू चालू केलेले आहे ते तू पूर्णतेस नेणार आहे, तुला मी धन्यवाद देतो. जरी मला वाटत आहे की फार उशीर झालेला आहे, तरी ते तुझ्या वेळेप्रमाणे बरोबर आहे, कारण देव अनपेक्षित वेळी आशीर्वाद देतो. त्या देवाला माहित आहे की त्याने काय कार्य आरंभले आहे व तो कुठे आम्हाला घेऊन जात आहे. आम्ही मात्र विश्वासाने चालावे, डोळ्याने दिसते तसे नाही. लोक काय म्हणतात या गोष्टींनी चिंतित होऊ नका. देवाची वेळ आहे आम्हाला उंच करण्याची, म्हणून देवाच्या सामर्थ्यमान हाताखाली नम्र व्हा. योग्य वेळी तो तुम्हाला उंच करील. कधीही ही चूक करू नका. असे वाटते की देवाने तर सांगितले आहे, त्याचे अभिवचन खरे आहे, परंतु मला काहीतरी केले पाहिजे. आम्हाला हे माहीत नसते की देव कसे करेल, परंतु तो अलौकिक सुपर नॅचरल प्रकारे कार्य करीत असतो. तो आपल्या उत्पत्तीत ज्येष्ठ आहे व त्याचे नियंत्रण सर्वावर आहे. प्रश्न हा आहे, काय देवाला काही अशक्य आहे काय? कारण मला वाटते देवाने उशीर केला आहे, त्याचा अर्थ हे होणार नाही का? परिस्थितीने तुम्हाला मूर्ख बनवू नये, कारण तुम्ही काही पाहत नाही. डॉक्टर म्हणतात हे शक्यच नाहीये, परंतु हे स्मरण ठेवा, हे विश्व चालविणारा, त्यांतील अणुरेणूवर ज्याचे नियंत्रण आहे पूर्णतः, तो सर्व समर्थ देव आहे. म्हणून अधीर होऊ नका, प्रार्थना करीत रहा, विश्वासाची प्रार्थना. जे प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी त्याने नेमलेले आहेत ते तुम्हाला मिळणारच. ते कोणी रोखू शकत नाही, ते देवाच्या वेळेवर आधारित आहेत. देव तुम्हाशी काही बोलतोय व तुम्ही म्हणत आहात मला तर काही पुढे आशा दिसतच नाही. असे कसे घडू शकेल? त्याने दिलेले आश्वासनच आमची आशा आहे. त्याचे वचन विफल होऊन कधीच परत जात नसते. त्याचे प्रत्येक संकल्प तुमच्यासाठीचे कधीच ढळणार नाहीत. तो देव आहे, तो जेव्हा बोलतो तेव्हा घडते. तो विश्वास निर्माण करता आहे. त्याने शून्यातून सर्व घडविलेले आहे. तो बोलतो ते सर्व निर्माण होते. स्तोत्र 147 4 आणि 5 वचन म्हणते, तो ताऱ्यांची गणती करीतो, तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो. या आकाशामध्ये केवळ आम्हाला डॉट सारखे दिसू शकतात असे तारे आहेत. हे तारे त्या देवाने बनविले. त्या प्रत्येक ताऱ्यांना नाव देवाने दिलेलं आहे. आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे. त्याची बुद्धी अमर्याद आहे. ही देवाची ओळख आहे. आम्ही देवाला ओळखणं गरजेचे आहे. जेव्हा आम्ही देवाला ओळखू तेव्हा त्याचा शब्द आणि त्याचं चारित्र्य यावर आम्ही भरोसा करू शकू. म्हणून देवाने बोलले म्हणजे ते उद्याला होईल असे नाही. त्याने अनपेक्षित आशीर्वाद आमच्यासाठी ठेवलेले आहेत. तो अनपेक्षित हंगामात आम्हाला देऊ इच्छितो. कोणी म्हणू दे फार उशीर झालेला आहे. आर्थिक तज्ञ सल्लागार म्हणतो मंदी आहे, सगळं खालावलेलं आहे. देव आत येतो व म्हणतो मला काम करून दाखवू द्या की मी कोण आहे. मी वेळेच्या मर्यादेत बांधलेला नाहीये. अर्थव्यवस्थेचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. तुमच्या वयाचे प्रतिबंध मला नाही. तुमची पार्श्वभूमी, तुम्ही झेलत असलेला विरोध, अजून किती वेळ लागेल या गोष्टींनी काही होत नाही. तो देव संपूर्ण विश्व चालवितो व त्याच्या नियंत्रणात सर्व काही आहे. जेव्हा तो बोलतो तेव्हा मेलेलेही उठतात,
जेव्हा तो समुद्र दुभांगतो तेव्हा समुद्रात मोठा महामार्ग बनवितो. तो मृत गर्भ जिवंत करीतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा सर्व आजारांतून विषाणूंना जावे लागते. जेव्हा तो बोलतो तेव्हा व्यसनांतून माणूस पूर्णतः बाहेर येतो. तुटलेली विवाह परत जुळतात. तो बोलतो तेव्हा संधी निर्माण होतात. कायम आठवण ठेवा, आमचे पाचारण हे विश्वासाच्या वाटचालीसाठी आहे व ते देवाच्या वेळेवर निर्भर आहे, आमच्या वेळेवर नाही. काहीच घडत नसते असे वाटते तेव्हा देवावरच भरोसा ठेवा. विश्वास तेव्हा ठेवा जेव्हा स्वर्गही शांत वाटतोय, कारण पडद्याच्या मागे तो देव काम करतोय. तुम्ही जर धीर धरला तर जो विचार अपेक्षेने केला होता त्यापेक्षाही उत्तम ते तो देईल. मित्रांनो, हे समजून घ्या की आमचे जीवन उद्देशासाठी आहे, म्हणून आम्हाला कायम देवाच्या वेळेची वाट पाहणी आहे. आम्ही देवाची वेळ जाणू शकत नाहीत, परंतु देवाच्या चारित्र्यावर आमचा भरोसा हवा. जेव्हा आम्हाला प्रतीक्षा करावी लागत आहे तेव्हा हिमतीने धीर धरा. देवाच्या प्रत्येक आश्वासनांना होय म्हणा व त्याच्या वेळेची वाट पहा. तो त्याचे वचन पूर्णतेस नेणे जाणतो. जेव्हा आम्ही देवावर भरोसा करून चालतो तेव्हा काहीच फुकट जात नाही. तो देव अशक्य गोष्टी शक्य करीतो. तो म्हणतो, मी तुला हर्षाच्या तेलाने अभिषेक करीन व तुझे दुःख निराशा मी मिटवून टाकीन. देवच सर्व काही करू शकतो. त्याच्याच हातात आमची वेळ आहे. आमच्या परिस्थिती पलीकडे तो कार्य करीतो. म्हणून स्तोत्रामध्ये आम्हाला आढळत आहे की स्तोत्रकर्ता प्रश्न विचारत आहे देवाला अश्रुपूर्ण नेत्रांनी की अजून किती वेळ, अजून किती वेळ, हे देवा आता का नाही. अर्थात त्या परिस्थितीत आम्ही दुःख भोगत असतो व धीराने वाट पाहतो व अधिक वाट पाहावी लागते. देवाकडून उशीर हा नकार नसतो आणि आपल्यातले काही जण त्याला उशीर समजतात. आम्ही सहज म्हणतो, आता वेळ संपली, आता ते काही होणार नाही, असे आम्ही सहज प्रतिक्रिया देतो. परंतु देव हा विश्वसनीय आहे. त्याने जे अभिवचन दिले आहे ते तो पूर्णतेस नेणारच. मग परिस्थिती काहीही का असेना, त्याच्याकडून चिन्हांचीही आम्हाला काही गरज नसते. अदृश्य जगात देव कार्य करीत असतो. तो चुकीच्या व्यक्तींनाही आमच्या मार्गांतून काढत असतो. यशाचं पुस्तक 30 अध्याय आणि याचं वचन 18 म्हणते, यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील. बघा, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायदेव आहे. जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य. अर्थात आम्ही ज्या वेळेला देवाची वाट पाहतो तेव्हा पडद्यामागे आमच्या जीवनात देव कार्य करीत असतो. प्रभूची प्रतीक्षा करण्याद्वारेच ख्रिस्ती चरित्र सिद्ध होते. त्याचा नकार करणे म्हणजे प्रतीक्षा करण्याची आमच्यात कुवत नसणे. यशायाने भविष्यवाणी केली होती, परंतु 800 वर्षानंतर कुमारी गर्भवती झाली, पुत्र प्रसवली. जसे खात्रीशीर सांगितले गेले होते तसेच घडले. कोणीच ते थांबवू शकला नाही, कारण देव ते बोलला होता. नोहाला देव सांगतो, मी जगाचा महापुराने नाश करणार आहे. नोहाने अनेक वर्षे काम केले, प्रचार केले आणि तारू बांधले. सैतानाला हे ठाऊक होते की देव जे काही बोलतो ते खरे करणारच. अर्थात ही भविष्यवाणी खरी होती. सैतानाने संपूर्ण जगाला वेळेच्या घटकाद्वारे हे पटवून दिले की नोहा चुकीचा आहे. परंतु वेळ नोहाची भविष्यवाणी बदलू शकली नाही. पाऊस आलाच, डोंगर त्याखाली बुडाले आणि ज्यांना असे वाटले होते की वेळ वचनाला बदलील ते सर्व बुडून नाश पावले, सैतानाकडून फसले गेले. प्रभूच्या ताब्यात असणाऱ्या वेळेत मिळणारे उत्तर हे जर आम्ही शिकलो नाही तर आम्ही कधीच विजय मिळविणारे बनणार नाहीत. देवाची मागणी आम्ही त्याच्यावर थांबावे ही आहे, परंतु आम्ही एक वेळ आखली आहे. आम्ही एक गोष्ट आमच्या हातात घेऊन म्हणतो, आता खूप झाले, मी खूप थांबलो, असे म्हणून सैतानाद्वारे आम्ही अधीर होता कामा नये. दैवी आरोग्य मिळण्याच्या आयमातही सैतान क्रियाशील असतो. तो वेळेचा उपयोग आम्हा विरुद्ध करतो व तो आरोग्याचे अभिवचन मिळालेले आश्वासन तो लाथाडून देण्यास लावतो. कारण आरोग्य आमच्या नेमलेल्या वेळेच्या चौकटीत मिळत नाही, यात काहीच
संशय नाही की आम्ही सर्वच जण त्यात अपराधी ठरतो. आम्ही हे अप्रत्यक्षपणे जाणतही नसतो की सरत चाललेली वेळ आम्हापासून देवाचे अभिवचन बाहेर घेऊन चाललेले आहे. आणि अशा वेळेला आम्ही देवाच्या वचनाची जी अनंत क्वालिटी आहे, गुणवत्ता, ती आम्ही नाकारत असतो हे आम्हाला कळत नसते. वेळेच्या या बंधनामध्ये सैतान आम्हा मनुष्यानं हे शिकवितो की सर्वच गोष्टीत थांबण्याची एक मर्यादा आहे, टाइम लिमिट. लक्षात घ्या, देव शिकवितो की 100 वर्षे का जाईना देवाचे वचन हे तरीही नवीन आणि ताजेतवाने आहे, कारण ते अनंत असल्यामुळे त्याच्यात काही कमतरता नाहीये. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन म्हणते, तू अगदी आपल्या मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. प्रियजन हो, काही वेळेला आम्हाला वाटते की मी खूप हुशार आहे आणि मी हुशार असल्यामुळे मला काही थांबण्याची गरज नाही. परंतु प्रियजन हो, देवापुढे आम्ही धावू शकत नाही. देव निर्माण करता आहे, त्यानेच आम्हाला निर्माण केले आहे. आमच्या जीवनावर ज्या परिस्थिती गुदरतात त्यावर संपूर्ण नियंत्रण त्याचेच आहे. मग आम्ही सहज निराश होतो, अधीर होतो, कारण आम्ही तयार नसतो ज्यासाठी देव तयार असतो. आम्हाला देव वाढवू इच्छितो, आमची वाढ करू इच्छितो, विकास करू इच्छितो, तो आम्हाला अनुभव देऊ इच्छितो. जसे आम्ही कुठे प्रवासाला निघतो, ट्रेनमध्ये असो की आम्ही प्लेनच्या द्वारे विमानाने प्रवास करणार असो, तेव्हा तेथे वेटिंग रूम असते आणि प्रत्येक प्रवासी ज्याला पुढे जायचे आहे आपल्या इच्छित स्थानी, तो त्या वेटिंग रूम मध्ये वाट पाहत असतो की त्याची प्रवासाची वेळ कधी येईल. त्या वेळेची तो वाट पाहत असतो. अर्थात वाट पाहण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचा धीर जो असतो हा विकसित होत असतो. देवाचे अभिवचन आम्ही पाहण्यापूर्वी देव आम्हाला धीर धरण्यास लावतो. ही गोष्ट समजून घेणे अतिशय महत्वाची आहे. पण आम्हा मनुष्याला ते आवडत नाही. आम्ही लोकांकडे पाहतो व म्हणतो त्या सर्वांना सर्व काही मिळत आहे, परंतु मीच मात्र वाट पाहत आहे. तुम्ही कधीच बदल घडताना पाहत नाही, परंतु धीर आपले काम करीत असतो. देव आम्हाला वाढवितो, आम्हाला विकसित करीतो, आम्हाला तयार करीतो, परंतु आमच्या इच्छेप्रमाणे व वेळेप्रमाणे घडत नाही. म्हणून निराश होऊ नका. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तो देव देऊ इच्छितो. कदाचित तुम्ही तुमचे उत्तम ते करीत आहात व प्रार्थनेत आपला वेळ घालवित आहात, तरीही काहीही फरक बदल तुम्हाला दिसत नाही. देवाचे कार्य तुमच्या धीरावर चालू आहे. त्याला तुम्हाला जेथे न्यायचे आहे तेथे तो तुम्हाला पोहोचविलच. म्हणून असे समजू नका की तुम्ही मागे पडलेले आहात. आपले काम करीत राहा, योग्य वृत्ती, ऍटिट्यूड बाळगून. मग योग्य वृत्तीने तुम्ही धीर धराल. तर धीराला आपले काम पूर्ण करू द्या. तेव्हा अभिवचन, देवाचे अभिवचन हे देहधारी होईल, तुमच्या समोर प्रगट होईल. म्हणून कधीच स्वतःला निराशेत, वेदनेत राहू देऊ नका की तुम्ही नकारात्मक निष्कर्षावर पोहोचावे. कारण जर तुम्ही देवाबरोबर चालत राहाल तर देवाकडे मार्ग आहे सर्व काही नीट करण्याचे. कारण नीतिमानाचे पावले देवाकडून चालविली जातात. या परिस्थितीत प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागणारच. कारण सहज मिळते ते सहज निघूनही जाते. लहान 5 वर्षाच्या मुलाला जर गाडीची चावी दिली तर ती चावी किंवा गाडी त्याच्यासाठी आशीर्वाद ठरू शकत नाही. म्हणून मी एक चांगला पिता म्हणून त्याला उत्तम ते देईन, परंतु त्याच्या कुवतीनुसार. लक्षात घ्या, म्हणून एक उत्तम पित्याचे चांगुलपण मुलाला हे सांगणे आहे की अजून तुला थांबावे लागेल. तू मोठा झाला की मग मी ही कार आणि याची चावी तुला देईन. पहा, जेव्हा आम्ही एखाद्या उद्देशावर, स्वप्नावर काम करतोय तेव्हा हे ध्यानात ठेवा की देव आमच्यावर काम करतोय व देवाला सर्वाधिक रस आम्ही काय मिळवू पाहतो त्यावर नसून तो तुम्हाला आणि आम्हाला काय देऊ इच्छितो त्यावर आहे. कारण आम्ही जे साध्य करू इच्छितो ते आम्हाला त्याच्या राज्यात घेऊन जाणार नाही, तर देव जे साध्य करू इच्छितो ते आम्हाला त्याच्या राज्यात घेऊन जाईल. म्हणून तो आमच्या चरित्र्यावर काम करीतो. देव आम्हाला काही देऊ इच्छितो व त्याविषयी अभिवचनेही देतो, परंतु तो म्हणतो
तू अजून तयार नाही आहेस. तुझा विकास व वाढ व्हायला हवी. जेव्हा देवाला आम्ही वाढलेले आढळतो तेव्हा देव आपले वचन आमच्यासाठी पूर्ण करतो. म्हणून धीर धरून देवाची वाट पाहत असताना आम्हाला ते आवडत नसते, परंतु ही देवाची प्रक्रिया आम्ही वगळू शकत नाही. सत्य हे आहे की वेळ ही देवाच्या संकल्पात आमच्या चांगल्यासाठीच असते. देवाने वेळेचा सदुपयोग आमच्यात अद्भुत विश्वास बांधण्यासाठी निर्माण केला आहे. विलाप गीत याचा 3रा अध्याय याचं वचन 25-26 मी आपण पुढे वाचत आहे. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. बघा, जेव्हा आशा धरून आम्ही राहतो, प्रतीक्षा करतो, वाट पाहतो, तेव्हा देवाला आनंद होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. अर्थात देवाला आम्हा मनुष्यांकडून भरवसा हवा आहे आणि हा भरवसा त्याने दिलेल्या आश्वासनावर, प्रत्येक अभिवचनावर आमच्याकडून त्याला हवा आहे. तेव्हा देव आनंदी होतो. आमचा उर्वरित वेळ जो आहे या पृथ्वीवर तो आम्हाला देवाच्या हाती देणे आहे. आमची वेळ देवाच्या हाती देणे आहे. जेव्हा आम्ही आपले संपूर्ण जीवन त्याच्या हाती देतो तेव्हा वेळेच्या बंधनांतून आम्ही मुक्त होतो. वेळ ही आता आमची चिंता राहिली नाही, तर देवाची चिंता आहे. आम्ही जेव्हा आमचा तास, दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष प्रभूच्या हाती देतो तेव्हा सैतान जो आमच्या जीवनात एक दबाव आणतो त्याला आम्हाला अडविता येते. देवाचे काम समाप्त होत नाही तिथपर्यंत वेळ ही राहणार आहे. पाप आल्यावर वेळ आली आणि जेव्हा पाप समाप्त होईल तेव्हा आम्ही सर्व निघून जाऊ. देव वेळेचा वापर करीत आहे देवाचे उद्देश साध्य करण्यासाठी. देव तुम्हाला आणि आम्हाला वेळेच्या या घटकावर आम्हाला विजय देवो. हे प्रभू, मला तर तुझ्या वेळेवर भरोसा करून जगण्यास सहाय्य कर, हीच प्रार्थना आम्ही कायम करायला हवी. दाविदाने म्हटले, हे देवा, माझी वेळ तुझ्या हाती आहे. मी फक्त तुझ्या मार्गावरच भरोसा करतो असे नाही, तर तुझ्या वेळेवरही. जेव्हा मी तुला तयार दिसेन तेव्हा एका नवीन स्तरावर तू मला घेऊन जाशील. एकदा तुम्हाला हे माहीत झाले तर तुम्ही विश्वास नाकारणारच नाही, तर धीराने भरोसा करीत चांगली वृत्ती बाळगत तुम्ही वाट पाहू लागाल. म्हणून हीच प्रार्थना आम्ही करायला हवी. हे प्रभू देवा, आम्ही जेव्हा एखादी गोष्ट मागतो आम्हाला शिकील की आम्ही कसे थांबावे, कशी आम्ही वाट पाहावी. हा विश्वास तू दे की तू प्रार्थना ऐकली आहे व तुझ्या योग्य वेळी तू आपले उत्तर पाठवून देणार. आम्ही ते घेऊ जे आम्ही मागितले आहे, कारण आम्ही तसा विश्वास तुझ्यावर केलेला आहे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, आज या वेळेला मी तुझ्या चरणाशी या माझ्या भावा बहिणींना घेऊन येत आहे, ज्यांनी आजचं हे वचन ऐकलेलं आहे आणि त्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही परिस्थिती आहे. हे प्रभू, माझी विनंती आहे की या माझ्या भावा बहिणींना तू सामर्थ्याने शक्ती प्रदान कर, की तू आज या वचनाद्वारे जे आम्हाला म्हटलेलं आहे की आम्ही वेळेकडे पाहू नये, पण आमचं लक्ष देवाच्या पवित्र आणि कदापि न ढळणाऱ्या वचनाकडे लावावे. प्रभू, कारण तुझं वचन कधीही टळणार नाही. आकाश पृथ्वी नाहीसे होईल, पण तुझ्या वचनातील काना मात्रा रद्द होणार नाही. हे प्रभू, आमच्या ठाई प्रभू तू धीर उत्पन्न कर. धीराने शिलाने आशा निर्माण होते, आशा लाजवीत नाही. आमच्या जीवनामध्ये जे कार्य तू करीत आहे आम्ही त्याबद्दल आभारी आहोत. आम्ही तुला विनंती करीतो, अनंताकडे आमची दृष्टी लावण्यासाठी आम्हाला प्रकटीकरणाचा आत्मा दे, यासाठी की तू आपलं दिलेलं वचन पाळाव्यास कायम सिद्ध आहे यावर आमचा भरोसा असावा. हे प्रभू, आम्ही आमची सर्व परिस्थिती तुझ्या हाती देतो. या भावा बहिणींना तुझा स्वर्गीय आशीर्वाद दे, अधीरतेतून मुक्त कर आणि तुझं स्वर्गीय सामर्थ्य प्रगट कर. जसे तू म्हटले की परमेश्वराची प्रतीक्षा कर, धीर धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. आम्ही तुझीच प्रतीक्षा करावी, कारण तुझ्याकडूनच आमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. म्हणून तुझ्या वेळेकडे आम्हाला खात्रीने, आनंदाने, आशेने, विश्वासाने, धीराने पाहण्यास शिकव, यासाठी की आम्ही तुझ्या ज्ञानावर, तुझ्या संकल्पावर आणि तुझ्या योजनेवर कायम भरोसा करू. ही सर्व प्रार्थना विनंती
ख्रिस्त येशूच्या पवित्र नावाने करतो. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, तुम्ही यांतील काय सत्यता जाणली, कृपया जर तुम्ही आम्हाला कळवाल तर आम्हाला त्याद्वारे उत्तेजन प्राप्त होईल. म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्याशी संपर्क साधून तुम्ही मला कळवू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.